तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 5:30 वाजले आणि आज आम्ही राजगड या ठिकाणी निघालो आहे. तर का सगळे मित्र वगैरे निघालो आहे. तर आम्ही रात्रीचा प्रवास करून गावावरनं कणजावणे गावामध्ये आलेलो आहे. आमचा प्रत्येक वेळेस याच ठिकाणी मुक्काम असतो. तर आता आम्ही चहा वगैरे पिऊन निघणार आहे. तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करू. ओका आता आमचा चहा झालेला आहे. ओका बिस्किट वगैरे सगळं काही आमच्याकडे आलेलं आहे. ओका बिस्किटांचं ढीग. हे आमचे जयदीप सर, हे अतुल दादा, ही आमची बॅग कोराचा आहे. आणि तर चला आमचा नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही पुढल्या प्रवासाला निघालोय. आता बॅग वगैरे भरून झालंय. चला. अडचणीत एवढ्या अडचणीत येऊन तोडतोय. खाऊन बघतो पहिल्यांदा कसं काय. एक नंबर. मित्रांनो, ज्यावेळेस आपण राजगडावरती येतो त्यावेळेस पायथ्याची पार्किंगची पावती पण घेतली जाते आणि जो वन खात्यातून रोड आहे त्याचे चार्जेस घेतले जातात. परंतु या बघा, या ठिकाणी असे जर बाटल्या वगैरे बरंच जर असेल तर मग त्यांनी घेतात ते पैसा काय करतात. त्यामुळे स्वच्छता ही गरजेची आहे. मग आम्ही जात असताना बॉटल वगैरे सगळं गोळा करून ठेवतोय. खाली असताना परत घेऊन जायचं खाली. मग इथं सुद्धा बॉटल गोळा करून ठेवले अतुलनी. मग आता बऱ्यापैकी निम्म्यात आलोय आपण आता. हो का, वरती आपल्या याच्यापर्यंत जायचंय. हे पहा मित्रांनो,
आता गडावरती येत असताना पाणी पिण्यासाठी बॉटल आणतात, परंतु ते खाली घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी इथं असं कचरा करून जातात. चुकीचं आहे. आपण जर पाणी जर घेऊन येतोय ना, पाणी आणताना पाणी घेऊन येतोय, 1 लिटरचं पाणी आपण आणतोय, परंतु हे 10 ते 20 ग्रॅमची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. हे बघा सगळीकडे कचराच कचरा आहे. जिकडे पाहिजे तिकडे कचरा टाकला आहे. बघा बरंच काय काय कोल्ड ड्रिंक्स वगैरे बरंच काय. बस चला जाताना गोळा करून जाऊ. बघा हे बघा राजगडच्या पायथ्याला भेटलेले. मग तुम्ही विचार करा, पर्यावरण समतोल आपण राखायचा प्रयत्न करतोय आणि गडावरती बिअरच्या बॉटल, विमलची पाकिट, सिगरेटची पाकिट आणि काय म्हणतात तर खाली आम्ही वन विभाग 15 रुपयावरती पावती करतात का तर गड संरक्षणासाठी. मग हे बघा हे वरती कसं काय येतं कुठनं? जसं वासोट्यामध्ये चेकिंग केलं जातं तसं खालून हे करून पाठवलं पाहिजे. चेकिंग केलं पाहिजे, प्रत्येक गडावरती हे केलं पाहिजे. तसं केलं पाहिजे, नेमाटी केले पाहिजेत. ज्या ठिकाणी तुम्हाला असा नारादून भेटन बॉटल घेतलेला सिगरेट वाटणारा जागेवर चिंबवणे सगळ्यात बेस्ट पर्याय. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर हे करावंच लागणार आहे. काळाची गरज आहे. ही बॉटल वरती येणं कुठनं आलीच कुठनं. हे कचरा बघा किती गड आहे का कचऱ्याचं साम्राज्य आहे. हा प्रत्येक जण इथंच आणून टाकताय. दगडा पाय द्यायचं म्हणजे बरं का, काय होतं सोडता येतं. डोकं फुटे कंपनी नाही. हा तुम्ही पण या. तुम्ही पहिल्यांदा आलाय का इकडं? हो पहिल्यांदाच आलोय. खूप कसं वाटतं येऊन? खूप भारी वाटलं. ट्रिकी होता. अजून बोला तुम्ही. काय तुमचा अनुभव कसा असेल सांगा. सिरियसली गडावर एवढं ट्रेकिंगचा असेल अंदाज नव्हता, पण खूप छान वाटते ट्रेक करून. तुम्ही कोणत्या मार्गाने आलाय काय? आम्ही चोर दरवाजाच्या मार्गाने आलोय. धन्यवाद. थँक्यू. तर अखेर आपण चोर दरवाजापाशी पोचलो. आता चोर दरवाजातून आत जायचंय. वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला बाकीचं काय दाखवल. चला. कसा राजगड वाटतोय. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे, पद्मावती मंदिराजवळ. जागा तर बुकिंग झालेली दिसते सगळी. आता मी मॅगी बनवून खातोय. बनवलं का व्हिडिओ? आता काही लक्षात नाही राहिलं काय करायचं. आचार्य कोण होता तुमचा? हो का आचार्य हा होता आणि अर्धे मिरची कापायला हे होते. आम्ही फक्त बघायला होतो. गोड होती मिरची. तिखट होती. तिखट नव्हती, गोड होती मिरची ना. जयदीप सर गोड होती का मिरची? ना तुझ्याच वावरातली होती वाड मिरची. तू कुशल शेतकरी. प्रगतशील. आम्ही काय नाही दिसताय तुम्ही विसर. मस्त विसर नाही मस्त.
चला तर मित्रांनो, आपण आता सदरीच्या दिशेने निघालोय. तर चला. हो का, तोफांचे अवशेष आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बी एकदा दाखवलेले, आता पुन्हा एकदा दाखवतोय. अशा तोफा होत्या त्यावेळेस कशा असतील, आत्ता अशा आहेत तर आधी कशा असतील. एवढे अवशेष सापडलेत, परंतु अजून जर उत्खनन वगैरे काय झालं, अजून काय खूप काही मिळू शकतं. हो का, हा पाली दरवाजाने येणारा मार्ग आहे आणि या ठिकाणी पार्किंगची वगैरे सोय असते. हो का, हो का, बऱ्याचशा गाड्या लागलेल्या दिसत आहे. हो का, तोरणा किल्ला बऱ्यापैकी आपण लांबूनच फुटेज घेण्याचा प्रयत्न करू. आपण आता संजीवनी माचीच्या दिशेने निघालोय. आता मागच्या वेळेस आलो तर आपण संजीवनी माची काही गेलेलो नव्हतो, त्यामुळे ह्यावेळेस ठरवलं बाकीच जास्त काय फिरत नाही बसायचं, कारण आता प्रत्येक वेळी जातो आपण. आम्ही फक्त जास्त करून दर्शन घेण्यासाठी आलो होतो, पण आता म्हणलं जाऊ तर संजीवनी माची वगैरे करून जावं. तर चला आपण तिकडे निघू. हॅलो हॅलो हॅलो, बोला की. हो का मित्रांनो, इकडं गुफा सारखे वगैरे करत झालेलं आहे की काय विषय बघू आपण तिकडे जाऊन. जायचा रोड नाही आहे. पडलेलं आहे बरंचही. इथं आगीमुळे बरीचशी. तर मित्रांनो, आपण इकडे जायचं कॅन्सल करतो, रिस्क नको. तर मित्रांनो, आपण तिकडे जाणार होतो पलीकडं, परंतु इथं आगीमुळे खूप आहेत, त्यामुळे आपण जाणार नाही आणि रिस्क नको आपल्याला. इथे प्रॉब्लेम होण्याआधी आपलं सावध. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही येताल इथं राजगड किंवा का कोणत्याही किल्ल्यावरती गेले तरी आजूबाजूला मोहोळ आहे का किंवा काय आहे. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही किल्ल्यावरती येता त्यावेळेस अंगाला सेंट किंवा अत्तर वगैरे काही करू नका येत जाऊ, कारण सुगंध आल्यामुळे ना माशा लगेच उठतात. कारण गेल्या वर्षी तसा विषय झाला होता, एका लेडीजला माशा चावल्या होत्या, त्यामुळं ते जागेवरचं म्हणजे हे झालं होतं, बरंच चावलं गेलं होतं असं म्हणतात. चला आपण माचीच्या साईडने जाऊ. का मित्रांनो, इकडं सुद्धा मोहोळ दिसतंय. का इकडे एक सदर आहे. आपण इकडं आलोच नव्हतो, त्यामुळे आपल्याला एवढं काय माहीत नव्हतं इथलं. इथं काहीतरी माहिती आहे ती दिलेली आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारक पुरातत्व स्थल विशेष अधिनियम 1960 स्मारकाच्या संबंधित. हो का, इथं सदर आहे. इथं खांबाचं हे दिसतंय.
आपण संजीवनी माचीच्या तटबंदीपाशी आलो आहे. आता संजीवनी माचीच्या दिशेने चाललो आहे. तटबंदी कशा प्रकारे बघू. तटबंदी कशी बांधलेली आहे. इकडं पाण्याची टाकी दिसते ते छोटंसं आहे. हो का. त्या साईडने जाऊ आपण. बघा तटबंदी कशा प्रकारे आहे. या साईडने जाऊ आता आपण. तर फायनली मित्रांनो आपण संजीवनी माचे जवळ आलेलो आहे. आणि येताना मित्रांनो एकटाच आलो आहे. आतुलन त्यांनी तिकडेच थांबले ते. खरंच मित्रांनो कधी कधी असा प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे कसेही असतील काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आता जसं आता इंजिनियर. कारण आत्ताचे इंजिनियर असे आहेत ज्यावेळेस आपण एखाद्या रोडचं किंवा कशाचं काम करतो तर जास्तीत जास्त 1-2 महिन्यातच काही ना काही प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्याला 350 वर्ष प्लस होऊन गेले. परंतु त्याचे अवशेष अजूनही आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्याचं संवर्धन वगैरे व्यवस्थित केलं असतं तर अजूनही चांगले दिसले असते. कारण सध्याचं ही म्हणजे राजकीय दृष्ट्या बघता विषय थोडा वेगळाच आहे. कारण राजकारणी फक्त राजकारण करतात, समाजकारण कधी करत नाही. तर हा खरंच लय मोठा प्रश्न आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्यावेळेस असं नाही की शिक्षण वगैरे काय जास्त काय नव्हतं. परंतु आत्ताच्या ह्याच्यानुसार त्यावेळेस खूप कमी छोटंसं काही ना काही होतं. तर त्यावेळेस असं काम करू शकत होती. मग आत्ताचं सध्याचं चालू ही असणारं एवढं शिक्षण असून किंवा एवढ्या सोयीसुविधा असून असं थर्ड क्लास काम कसं का करतात. हो का मित्रांनो त्या काळात असलं चाक दिसतंय आता. परंतु ते पूर्ण तुटलेलं आहे. 3 भाग झाले त्याचे. कशाचं चाक काय माहीत नाही आपल्याला पण आहे काहीतरी. संजीवनी माचीकडे जात असताना वाटेतच पडलेलं आहे. मित्रांनो आपण आता संजीवनी माची हे करून पाहून आलो. तर आता आपण पुन्हा पद्मावती मंदिराकडे निघालो आहे. कारण आपल्याला आता जायचं आहे. कारण काही कारण असतं आपल्याला लवकर जावं लागतं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईबही करा. आणि आपले आत्ताच 53,000 प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी.